नमस्कार. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःसाठी काय केले यापेक्षा दुसऱ्यांसाठी काय केले यावर आपल्या जीवनाचे मोल ठरत असते. अशीच एक कथा आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. एक भिकारी होता. तो रोज दारोदार भिक्षा मागे. भाजी भाकर द्या. एखादी माऊली त्याच्या झोळीत भाजी भाकर वाढे, पण अशी भिक्षा वाढणारी माय त्याला क्वचितच भेटे. पुढे हो म्हणणारे बापच त्याला भेटत. त्यामुळे त्याला फारशी भिक्षा मिळत नसे. जी मिळे ती कधी ओठभर तर कधी घोटभर, कधी कधी पाण्यावरच तो आपली भूक भागवत असे. एक दिवस असाच तो भिक्षा मागत फिरत होता. सूर्य डोईवर आला, पण त्याला भिक्षेचा कणही मिळाला नाही. त्याचे मागणे सुरूच होते. गरीबाला भिक्षा वाढा मायबाप. समोरून एक साधू आला. त्याने भगवी कपनी घातली होती. त्याची दाढी वाढलेली होती. जटा बांधलेल्या होत्या. एका हातात कमंडलू होते. काखेत कुबडी होती. कपाळावर भस्म फासले होते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या होत्या. दंडावर रुद्राक्षाचे बंध होते. हातात जपमाळ होती आणि मुखाने तो जप करीत जात होता. श्रीराम जय जय राम. त्या साधूने भिकाऱ्याला पाहिले आणि तो थबकला. भिकाऱ्याने त्याला पुढेही आपली झोळी पसरली आणि तो काकुळतीने भिक्षा मागू लागला. गरीबाला भिक्षा वाढा मायबाप. तो साधू हसला आणि भिकाऱ्याला म्हणाला, अरे तू कोणाच्या नावाने भिक्षा मागतो? भिकारी म्हणाला, मायबापाच्या नावाने. साधू हसायला लागला आणि म्हणाला, मग एखाद्या मायबापाने घातली की भिक्षा? भिकारी म्हणाला, नाही, सकाळपासून फिरतो आहे, पण झोळीत भिक्षेचा एक कणही पडला नाही. कसा पडेल? अरे तू देवाचं नाव घे. तुझी झोळी भाजी भाकरीने भरून जाईल. तुझे पोट उपाशी राहणारच नाही. अरे देवानेच पोट दिले आहे ना, मग तोच पोटाला देतो. तू देवाचेच नाव घे. भिकारी म्हणाला, कोणत्या देवाचे नाव घेऊ? साधू म्हणाला, तुला देवाचे नाव माहीत नाही? देवाचे एक नाव आहे, राम. तू रामाचे नाव घे. आरामात तुला भाजी भाकर मिळेल, भरपूर मिळेल. आणि साधू निघून गेला. भिकाऱ्याला वाटले, खरेच आपण देवाचे नाव घेत नाही म्हणूनच आपल्याला भिक्षा मिळत नाही. रामानेच भूक दिली आहे, तो भुकेची शिदोरी देईल. चुकलोच आपण. भिकाऱ्याने आपली चूक दुरुस्त केली आणि तो रामाचे नाव घेऊ लागला. रामाचे नाव घेत भिक्षा मागू लागला. हरे राम दे राम, हरे राम दे राम. 12 वाजून गेले. सूर्य तापू लागला. पोटात आग भडकू लागली. पण भिकाऱ्याच्या पोटाला काहीच मिळाले नाही. त्याच्या झोळीत चतकोर सुद्धा भाकरी पडली नाही. त्याची भूक वाढली. पोट भूक करू लागले, तरी तोंडाने देवाचे नाव घेणे सुरूच होते. हरे राम दे रे राम. पण रामाने काहीच दिले नाही. समोरून एक फकीर आला. त्याने हिरवी कपनी परिधान केली होती. डोक्याला हिरवे मुंडासे गुंडाळले होते. त्याच्या एका हातात दुपाटणे होते. त्यातून सुगंधी धूर निघत होता. उदाचा धूर. एका हातात मोर पिसाचा झुपका होता. त्या झुपक्याने उदाचा सुगंधी धूर तो सर्वत्र पसरवित होता. फकीराने भिकाऱ्याला पाहिले आणि तो थांबला. त्याने भिकाऱ्याला विचारले, अरे तू कोणाचे नाव घेतो? भिकारी म्हणाला, देवाचे. फकीर हसला आणि म्हणाला, अरे राम नाम का कोई देव भी है? अरे राम आदमी का नाम हो सकता है, खुदा का नहीं. खुदा का तो एक ही नाम है, अल्लाह. तू अल्लाह का नाम ले. अल्लाह तुझ पर रहम करेगा. तुझे जरूर रोटी मिलेगी. आणि या अल्लाह करून फकीर आपल्या वाटेने निघून गेला. भिकाऱ्याला वाटले, खरेच आहे, राम हे देवाचे नाव नसलेच तर ते माणसाचे नाव आहे. आपण चुकीचे नाव घेत फिरलो म्हणूनच भिक्षा मिळाली नाही.
भिकाऱ्याने चूक दुरुस्त केली आणि तो अल्लाच्या नावाचा जप करत झोळी फिरवू लागला. या अल्ला, या अल्ला, या अल्ला. बराच वेळ त्याने अल्लाचा जप केला, पण त्याला रोटी मिळालीच नाही. समोरून एक काळी कपनी घातलेला माणूस आला. त्याने भिकाऱ्याला पाहिले आणि तो थबकला. भिकाऱ्याला तो म्हणाला, अरे कुणाचे नाव घेतो? भिकारी म्हणाला, देवाचे. तो काळ्या वेशातला धर्मगुरू हसला आणि प्रेमळ भाषेत म्हणाला, अरे देवाचे एकच नाव आहे, येशू. तू येशूचं नाव घे. येशू तुझे सारे अपराध माफ करेल आणि तुझ्या पोटाला देईल. येशू फार दयाळू आहे. अरे तू काहीतरी पाप केले म्हणून भिकारी झाला. येशू तुझ्या पापाला क्षमा करील. अरे डोंगरा एवढे पापही तो माफ करतो. आणि तो धर्मगुरू आपल्या वाटेने निघून गेला. भिकाऱ्याला वाटले, खरेच अल्ला देवाचे नाव नसेलच, देवाचे नाव येशूच असेल. आपण चुकलोच. भिकाऱ्याने पुन्हा आपली चूक दुरुस्त केली आणि तो येशूचं नाव घेत भिक्षा मागू लागला. बराच वेळ तो येशूच्या नावाने भिक्षा मागत फिरत होता. पोटातील भूक वाढली होती. पायातले त्राण संपले होते. दुपार तर केव्हाच टळून गेली होती, पण त्याला अजून भिक्षा मिळाली नव्हती. एकाही देवाने त्याला भाजी भाकर दिली नव्हती. भिकारी थकून गेला. त्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळला. तो अगदी व्याकुळ झाला. एक पाऊल सुद्धा पुढे टाकण्याचे त्याच्यात त्राण उरले नाही. थकून बागून एका झाडाच्या सावलीत पोटावर हात ठेवून तो बसला. इतक्यात समोरून एक 10-12 वर्षाचा मुलगा येत होता. त्याने भिकाऱ्याला पाहिले आणि तो थांबला. त्याला भिकाऱ्याची दया आली. तो भिकाऱ्याजवळ आला आणि म्हणाला, बाबा तुम्हाला भूक लागली आहे का? ही घ्या भाजी भाकरी खा. त्या मुलाजवळ भाजी भाकरीची शिदोरी होती. भिकाऱ्याने त्या छोट्या मुलाकडे पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, बेटा तुला कोणी पाठवले? रामाने, अल्लाने की येशूने? तो मुलगा म्हणाला, मला माझ्या आईने पाठवले. जवळच्या शेतात माझे बाबा, ताई, दादा काम करतात. त्यांच्या भुकेची वेळ झाली की आई मला शिदोरी घेऊन पाठवते. मी रोज शाळेतून आलो की शेतात शिदोरी घेऊन जातो. तुला भूक लागली आहे ना? घे ही भाजी भाकरी. त्या मुलाने आपल्या शिदोरीतील थोडी भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि तो मुलगा आपल्या वाटेने निघून गेला. भिकाऱ्याला खूप भूक लागली होती. आदाशासारखा तो भाजी भाकरी खाऊ लागला. इतक्यात मगाचा तो भगवी कपनी घातलेला साधू परत आला. त्याने भिकाऱ्याला पाहिले आणि तो म्हणाला, बघ रामानेच तुला भाजी भाकरी दिली की नाही? भिकारी काहीच बोलला नाही. तो आपली भूक भागवत होता. थोड्या वेळाने हिरवी कपनीवाला तो फकीरही परत जायला निघाला. त्याने भिकाऱ्याला पाहिले आणि तो उद्गारला, देख तुझ पर अल्लाह ही रहम किया और रोटी दी ना. भिकारी काहीच बोलला नाही. त्याने आपली भाजी भाकरी संपवली. नदीवर जाऊन आपली तहान भागवली आणि एक तृप्ततेचा ढेकर दिला. इतक्यात मगाचा तो काळ्या वेशातला धर्मगुरूही परत आला. त्याने भिकाऱ्याला पाहिले आणि तो म्हणाला, येशूनेच तुझे अपराध माफ केले की नाही? येशूलाच तुझी दया आली आणि त्यानेच तुला भाजी भाकरी दिली. ते तिघेही देवाचे कैवारी 3 वाटांनी निघून गेले. भिकाऱ्याने त्या तिघांनाही हात जोडले आणि तो म्हणाला, बाबांनो तुम्हाला देवाचे नावच कळले नाही. देवही कळला नाही. मला देवही कळला आणि त्याचे नावही कळले. जो देतो तोच देव असतो. देवाचे नावच देव आहे.